दक्षिण भारतात निवडणुकांचा मौसम आला की टिपू सुलतानचं नाव चर्चेत येतं। प्रत्येक वेळी हा योगायोग कसा असेल? आताही तेच घडतंय। टिपू सुलतानचं नाव घेत वादनाट्य सुरू झालंच आहे, पण यावेळी त्यात महाराष्ट्र सुद्धा आहे। टिपू सुलतान म्हणताच एक गट नायक तर दुसरा गट खलनायक असं म्हणत हिरिरीने वाद घालतो आणि आपली टोकाची मतं मांडतो। टिपूने इंग्रजांविरोधात 4 युद्ध लढली, त्यामुळे एक गट त्यांना आपला नायक मानतो। ते म्हणतात की टिपू स्वातंत्र्याची लढाई लढणारे होते, तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणारे होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेवर विश्वास ठेवणारे सुलतान होते। तर दुसरा गट असं म्हणतो की टिपू सुलतान कट्टर धार्मिक होते, त्यांनी मोठ्या प्रमाणावर हिंदू आणि ख्रिश्चनांचं धर्मांतर केलं आणि ते हिंदू विरोधक आणि कन्नड विरोधकच होते। पण इतिहासातल्या नोंदी काय म्हणतात तेच आपण या व्हिडिओत पाहू। आधी जाणून घेऊया की टिपू सुलतान नक्की कोण होते। 10 नोव्हेंबर 1750 रोजी टिपू सुलतान यांचा जन्म देवनहल्ली इथे झाला। जागा ही आता बंगलोरमध्ये येते आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं हैदर अली। हैदर अली सुरुवातीला वोडियार राजांच्या सैन्यात होते, नंतर त्यांनी सत्ता हातात घेतली आणि मैसूरचे शासक बनले। पुढे 1782 मध्ये हैदर अली यांचं निधन झालं आणि त्यानंतर टिपू सुलतान झाले। टिपू हे फक्त तलवार चालवणारे राजा नव्हते, तर ते शिकलेले आणि अभ्यासू होते। कुराण, इस्लामी न्यायशास्त्र, विविध भाषा, तत्वज्ञान आणि विज्ञान यांचं त्यांना चांगलंच ज्ञान होतं। अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी पहिली लढाई सुद्धा लढली होती। 1767 साली जेव्हा ते इंग्रजांविरोधात लढत होते, तेव्हा त्यांना युरोपियन संस्कृती आणि जीवनशैलीबद्दल माहिती मिळाली आणि त्याने ते प्रभावित झाले। याच प्रभावातून त्यांनी आपल्या राज्यात काही नवीन धोरणं लागू केली। त्यांचा प्रयत्न होता की मैसूर राज्य अधिक आधुनिक व्हावं आणि पुढे हे आधुनिकीकरणच त्यांच्या ओळखीचं भाग बनलं। 1782 मध्ये जेव्हा ते राजा झाले, तेव्हा त्यांच्या ताब्यात अनेक प्रदेश आले। त्यात मालाबार, कोडागू आणि बदनूर हे भाग होते। हे प्रदेश रणनीतिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मैसूरसाठी खूप महत्त्वाचे होते आणि हाच तो भाग आहे जिथून वाद सुरू होतो, कारण याच भागांमध्ये टिपू सुलतानांचा कारभार कठोर आणि कट्टर दिसला। त्या अनुषंगाने टिपू सुलतान यांच्यावर काय काय आरोप होतात ते पाहूयात। आरोप तसे गंभीर आहेत। लेविस बी बॉरी नावाचे एक इतिहासकार म्हणतात की टिपूंचा कारभार इतर शासकांपेक्षा वेगळा आणि अधिक कठोर होता। त्यांच्या मते टिपूने उघडपणे हिंदू विरुद्ध जिहाद छेडला आणि मालाबार भागात अनेक हिंदूंचं जबरदस्ती धर्मांतर केलं। केरळमध्ये नायर ब्राह्मण आणि नमुदी ब्राह्मण यांना छळलं। एवढंच नाही तर कर्नाटकातले काही अय्यर ब्राह्मण आजही दिवाळी साजरी करत नाहीत, कारण 1783 ते 1793 या काळात त्यांच्यावर दिवाळीच्या दिवशी जुलूम करण्यात आले होते। 1664 साली केट ब्रिटलबँक यांनी लिहिलेल्या लाईफ ऑफ टिपू सुलतान या पुस्तकात सुद्धा असा दावा करण्यात आला आहे की टिपूने मालाबार भागात 1 लाखाहून अधिक हिंदूंना आणि सुमारे 70,000हून अधिक ख्रिश्चनांना इस्लाम स्वीकारायला भाग पाडलं होतं। याशिवाय 1788 साली त्यांनी कोडागूवर हल्ला केला। या हल्ल्यात अनेक शहरं, गावं उद्ध्वस्त झाली। यामुळेच मालाबार आणि कोडागू हे भाग टिपू सुलतानांच्या कारभारातील सर्वात वादग्रस्त भाग म्हणून आजही चर्चेत राहतात। कोडावा लोकांच्या स्थानिक इतिहासानुसार टिपू सुलतान यांनी सुमारे 1,11,000 लोकांना बंदी बनवलं आणि त्यांना आपल्या राजधानी श्रीरंगपट्टणम येथे नेलं। तिथे त्यांचं जबरदस्ती धर्मांतर करण्यात आलं असा दावा केला जातो। टिपूचे दरबारी राहिलेले आणि त्यांचं चरित्र लिहिणारे मीर हुसेन किरमानी यांनी सुद्धा उल्लेख केला आहे की टिपूने कुर्नूलच्या नवाबाला पत्र लिहून 40,000 कुर्गी लोकांना बंदी बनवलं। त्या पत्रात त्यांना जबरदस्ती इस्लाम स्वीकारायला लावून अहमदी सैन्यात सामील करण्याचा उल्लेख सुद्धा केला आहे। त्याचवेळी दुसरी बाजू सांगते की टिपूने श्रीरंगपट्टणम मधल्या श्रीरंगनाथ स्वामी मंदिराला मदत केली। 1916 आणि 1960 मध्ये शृंगेरी मठाच्या जगद्गुरूंना लिहिलेली 30 पत्र सापडली। त्यात त्यांनी मठाच्या पुनर्बांधणीसाठी मदत केल्याचा उल्लेख आहे। शारदा देवीच्या मूर्तीसाठी सोन्याची साडी, पालखी देण्यात आल्याच्या सुद्धा नोंदी आहेत। त्यानंतर 156 मंदिरांना अनुदान दिल्याच्या नोंदी सुद्धा सापडतात। केरळमधल्या गुरुवायूर मंदिराला सुद्धा जमीन अनुदान दिल्याचं सांगितलं जातं। हे सर्व एकीकडे आणि दुसरीकडे काही इतिहासकार टिपू यांच्या साम्राज्याकडे सुद्धा वेगळ्या नजरेतून पाहतात। इतिहासकार इरफान हबीब यांचं म्हणणं असं आहे की मालाबारमध्ये बंड झालं होतं आणि ते दडपण्यासाठी कारवाई झाली। त्या कारवाईत अत्याचारही झाले, पण मंदिरं पाडली गेली आणि मोठ्या प्रमाणावर जबरदस्ती धर्मांतर झालं हे आरोप मात्र ते नाकारतात। मालाबार भागात नायर आणि ख्रिश्चन समाजाचं धर्मांतर का झालं याबाबत सुद्धा एक युक्तिवाद ते असा करतात की अँग्लो मैसूर युद्धांमध्ये या दोन्ही समुदायांनी मैसूरचा विरोध केला होता आणि टिपूला तो विश्वासघात वाटत होता आणि म्हणून त्यांनी कठोर कारवाई केली होती।
याच संदर्भात काही नोंदी सांगतात की टिपूच्या दरबारात अनेक हिंदू अधिकारी महत्त्वाच्या पदांवर होते. पूर्णय्या हे त्यांचे महसूल प्रमुख होते, कृष्णराव खजिनदार होते आणि काही ब्राह्मण अधिकारी कोयंबतूर आणि इतर भागात काम करत होते. नोंदी अशा उलटसुलट दोन्ही बाजूने दिसतात. आता पुढचा प्रश्न, टिपू सुलतानांना फ्रीडम फायटर म्हणावं का? त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात इतिहासात गेलं तर असं दिसतं की टिपू यांनी फ्रान्सशी मैत्री केली आणि ते जॅकोबिन क्लबचे सदस्य झाले. त्यांनी स्वतःला सिटिझन टिपू म्हटलं. त्यानंतर त्यांनी डिंडीगुलमध्ये रॉकेट फॅक्टरी उभी केली आणि त्यांच्या सैन्याची संख्या सुद्धा ब्रिटिश सैन्यापेक्षा जास्त होती. चंदन, मिरी, रेशीम व्यापारावर सरकारी मक्तेदारी जाहीर केली आणि ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी मोठी आर्थिक धोक्याची गोष्ट होती. त्यामुळे ब्रिटिशांना भीती होती की नेपोलियन भारतात टिपूच्या मदतीने येऊ शकतो. म्हणून टिपूची प्रतिमा टायरंट म्हणजेच अत्याचारी अशी तयार करणं ब्रिटिशांच्या राजकीय फायद्याचं होतं. म्हणजे यावरून एक सहज लक्षात यावं की टिपू भारतीय स्वातंत्र्यासाठी नाही तर आपल्या म्हैसूर राज्यासाठी लढत होता. त्या काळात राष्ट्रवादाची संकल्पनाच वेगळी होती. पण हेही खरं आहे की त्यांनी ब्रिटिशांना राजकीय आणि आर्थिक आव्हान दिलं. त्यामुळे ते अँटी कॉलोनियल शासक म्हणून नक्कीच महत्त्वाचे ठरतात. आणखीन एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1799 मध्ये श्रीरंगपट्टणमच्या युद्धात टिपू मारले गेले. तेव्हा त्यांच्या हातात राम कोरलेली अंगठी ब्रिटिश कमांडर आर्थर वेल्सली यांनी घेतली आणि 2014 मध्ये ती क्रिस्टी ऑक्शनमध्ये विकली. प्रोफेसर नरसय्या असं म्हणतात की पेशव्यांनी जे काही लुटलं होतं ते टिपू सुलतानाने मंदिरांना आणि इतर धार्मिक स्थळांना दान केलं. ते आपल्या प्रजेकडून आशीर्वाद मिळावा म्हणून त्या मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना अनेक पत्र लिहायचे. त्यांनी इतर अनेक मंदिरांसोबत सुद्धा असंच केलं होतं. उदाहरणार्थ मेलकोटच्या मंदिरात आजही सोन्या चांदीची भांडी ठेवलेली आहेत आणि तिथल्या शिलालेखांनुसार ही भांडी टिपू सुलतान यांनी दान दिली होती. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे काही इतिहासकारांच्या मते या दान धर्मामागे हिंदू धर्माविषयीची विशेष आस्था होती असं नाहीये. तर टिपू एक राजा होता आणि एक राजा म्हणून स्वतःची सत्ता मजबूत ठेवण्यासाठी जे करणं आवश्यक होतं ते त्यांच्या नावे केलं जात होतं. त्यानं सुरुवातीला काही हिंदू बंडखोरांवर कठोर कारवाई केली होती. त्यामुळे राज्यातल्या बहुसंख्य हिंदू प्रजेपुढे स्वतःचे निर्णय योग्य ठरवणं, त्यांच्यात आपली प्रतिमा अर्थात आजच्या भाषेत आपली इमेज सांभाळणं त्यालाही गरजेचं होतं. आपली सत्ता टिकवण्यासाठी आणि राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी निर्णय घेणारा तत्कालीन राजांसारखा एक तो राजा होता, तो म्हणजे टिपू सुलतान. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुम्हाला काय वाटतं टिपू सुलतानावरून सुरू असलेल्या या वादाविषयी?